आणि यानंतर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, जरा आवाज माझा पुरतोय का शेवटपर्यंत? माणसाला सोन्याबद्दल प्रचंड आकर्षण होतं पूर्वीपासून, आणि माणसानं परीस शोधायचा प्रयत्न केला होता. परीस किती जणांना माहिती आहे? जरा हात वरती करा. ही आमची मुलं हातच वरती करत नाहीत. परीस म्हणजे लोखंडाला स्पर्श केला की त्याचं आपोआप सोनं होईल. अजून असं काही शक्य झालेलं नाही, पण परिसासारखा एक माणूस आपल्या या भागामध्ये आलाय आणि त्यांच्या पदस्पर्शानं आपली भूमी निश्चितपणे सोन्याची होईल, सुवर्ण होईल याची खात्री आहे. मी सांबरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत, आपलं मार्गदर्शन या ठिकाणी सुरू करावं. आजच्या आपल्या या छोटेखानी बैठकीचं आयोजन प्रथमेश आणि त्याच्या सर्व टीमनी केलं. त्याचसोबत व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मला वाटतं एक 6-7 वर्षापूर्वी आपण इथे अभ्यासिका सुरू केली आणि त्यानंतर आज प्रथमच या कार्यक्रमाला मी येतोय. का खंडाळा गावामध्ये मध्ये एकदा व्हिजिट दिली होती, परंतु आज इथे आल्यानंतर प्रथमेश आणि त्याच्या सर्व टीमचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. खूप चांगलं त्यांनी समाजामध्ये प्रबोधन करून सर्व समाज बांधवांना एकत्रितपणे आज एका व्यासपीठावर आणलं आहे. बंधू भगिनींनो, आपण कोकणामध्ये आपण बघितलेलं आहे की कोकणामध्ये खूप नेते आहेत किंवा कोकणचा नेता म्हणून प्रत्येकजण धडपड करत असतो, काही काम करतो नाही करतो हे काय आपल्याला माहिती नाही. परंतु आजच्या आपल्या विद्यार्थी आणि युवकांना एक विनंती करतो, युवतींना विनंती करतो का आपण कोकणचा नेता होण्यापेक्षा कोकणचा बेटा होऊया आणि या कोकणच्या विकासासाठी आपण प्रत्येकजण शपथ घेऊया का हा एक कोकण आपला आहे. या 5 जिल्ह्याची परिस्थिती थोडक्यात मी आपल्याला सांगतोय. आज आपल्याला माझ्या घरामध्ये जेवण बनवणारी जी ताई आहे ती आहे सिंधुदुर्गातली. खाली लिफ्टच्या खाली उतरलो तर आमच्या सोसायटीमध्ये वॉचमॅन आहे, तो शहापूरमधला, ठाणे जिल्ह्यातील. ऑफिसला गेलो तर ऑफिसच्या खाली 2 लेडीज असतात, दोन्ही लेडीज आहेत त्या आपल्या रत्नागिरीतल्या. वरती गेलो तर आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी बाई जी आहे ती आहे रायगडची. आणि जिथे बिल्डिंगमध्ये काम करायला जाल, ठाणा मुंबई कुठेही जायला बघायला जाल तर तिथे असतो पालघरचा आदिवासी माणूस. हे सर्व चित्र आपल्याला बदलायचं आणि बदलण्याची ताकद विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे आहे, पालकवर्गांनो तुमच्यामध्ये आहे. आणि जिथे तुम्हाला गरज वाटेल तिथे तुमच्याबरोबर जिजाऊ आजपासून आहे, नव्हे तर गेल्या 15 वर्षापासून आहे. परंतु तुम्ही हात मांडायला शिका. आपण कधी गाडीचे मालक होणार, आपण कधी बिल्डर होणार, आपण कधी उद्योगधंदे चालवणारे, आता मगाशी सांगितलं MIDC उद्योगधंद्याचे मालक होणार. आपणही सर्व होऊ शकतो, परंतु आपण एकत्रित राहिलो पाहिजे. चांगल्या विचाराने, चांगला अभ्यास करून सातत्य ठेवून आपण राहिलो पाहिजे. आज अभ्यासिका कोकणमध्येही आपल्या 5 अभ्यासिका आहेत, पोलीस अकॅडमी आहेत. परंतु कालच तलाठ्याच्या निवड झाली, त्यामध्ये आपली शहापूरच्या वाचनालयातील एक मुलगी इथे तलाठी म्हणून आली. आपण पोलीसमध्ये बघितलं, मागे मी खंडाळ्याला पोलीस अकॅडमीच्या उद्घाटन आलो होतो. 2 पोलीस आपल्या जिजाऊच्या अभ्यासिकेतनं पोलीस अकॅडमीतनं रत्नागिरीमध्ये आले. आपल्याला आपला स्थानिक माणूस प्रत्येक पदावर बसवला पाहिजे. मग तो प्रशासनाला बोलण्यापेक्षा, राजकारण्यांना बोलण्यापेक्षा आपल्याला आपला माणूस तयार करायचा आहे. आपले 5ही जिल्हे मी तर सतत मान्य करत असतो की ही 5 आपली बोटं आहेत आणि आपली वज्रमुठ आहे, ही आपल्याला एकत्रित करायचे. आपण मुंबईची चाकरी खूप केली, परंतु आता आपल्याला मुंबईचा मालक व्हायचं आहे. आपल्याला कोकणही केरळप्रमाणे समृद्ध करायचं आहे, त्यासाठी आपल्याला कटिबद्ध व्हायचं आहे. आज आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही साहेब. मगाशी तुम्ही सांगितलं का 20-25 वर्षापूर्वी तुम्ही संस्था काढली तेव्हा अडचणी होत्या, आज तशा अडचणी नाहीत. आज आम्ही तरुण लोक अगदी ज्याप्रमाणे सन्मार्गाने, म्हणजे आज आता समाजकारण हा पोट भरण्याचा धंदा नाही आहे किंवा कुठल्याही समाजाची संघटना ही पोट भरण्याचा धंदा नसून ती समाजाची प्रॉपर सेवा करण्याचे आहे. त्या उद्देशाने आपण आमच्यासारखे युवक काम करतात. का आपल्याला आपल्या समाजाचं वाटतंय, मग तो कुणबी राहू दे, कोळी राहू दे, आगरी राहू दे, भंडारी राहू दे, जो कोकण किनारपट्टीमध्ये समाज बांधव आहे त्या सगळ्यांना एकत्रित करायचं आहे आणि त्यांचा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करायचा आहे. आमच्या भगिनींना नुसत्या TV बघण्यापेक्षा त्यांच्या हाताला 2 हात काम द्यायचे आहे. त्यांनी आज सांगितलं मला तयारी आहे, तर पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना ट्रेनिंग द्यायला इथे मी माणसं पाठवेन. अगदी अगरबत्तीपासनं, साबणपासनं
ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव गाडी लावतोय, उदाहरणं आहेत तायांनो. हजारो महिलांना आम्ही रोजगार दिले, आपल्या जिजाऊने रोजगार दिलेले. का अगदी तुम्ही भिवंडीवरनं नाशिक रोडला जाल तर कुठेतरी फळं विकणारी आपली ताई असेल, कुठेतरी वडापाव काढणारी आपली ताई असेल, तिच्या मदतीला दादा गोडाऊनमधून काम करून मदत करत असतो. कुठेतरी पिठाची चक्की चालवणारी प्रत्येक गावागावातली ताई ही आपलीच असेल. शिलाई मशीन तर हजारोच्या संख्येने अगदी ठाणे पालघर जिल्ह्यातल्या गावोगावी आपण दिलेत आणि त्यांना ट्रेनिंगही दिलेले. तुम्हाला नवल वाटेल सर्वांना दादानो त्यानं प्रथमेश आल्यानंतर बघितलं असेल, ज्याप्रमाणे आपलं रत्नागिरी आहे त्याप्रमाणेच आमच्याकडे वाडा म्हणून एक शहर आहे. त्या शहरामध्ये आपण एक बार आणि लॉजिंग विकत घेतली होती. विकत घेतल्यानंतर ते पहिल्यांदा दारूचं तर आपला काही समज आहे, दारू इथं बंदी झाली पाहिजे, बार कॅन्सलेशन केलं. तिथे लायब्ररी चालू केली. लायब्ररी चालू करून त्या लायब्ररीमधनं 48 विद्यार्थी शासनाच्या विविध पदावर बसले. त्याचबरोबर तिथे 10वी 12वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना, पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण ITI सुरू केला. का अगदी शिवण क्लासपासनं, नर्सिंगपासनं, वेल्डिंगपासनं, इलेक्ट्रिशियनपासून सगळे क्लासेस, कॉम्प्युटरपासून सेवा केले. त्याच्यातनं दरवर्षी हजारो विद्यार्थी पुढे बाहेर पडतात. महिलांसाठी आपण मेहंदी क्लासेसची व्यवस्था केली, जेवण बनवण्याचे क्लासेस केले. का जिथे पुरुष कमी पडतोय, आज पाहतोय महागाई प्रचंड वाढते, प्रचंड गगनाला हात बेकारी वाढते. अशा वेळेस कोणाही कुठल्याही सरकारला वाटत नाही का आपल्याला आपल्याकडे 2 पैसे आले पाहिजेत आणि आपण आनंदाने जगलो पाहिजे. प्रत्येकाला हेच वाटतं, प्रत्येक लोकप्रतिनिधीला तेच वाटतं का हा माणूस लाचार राहिला पाहिजे, गरीब राहिला पाहिजे, ऐन निवडणुकीला माझ्या 100 रुपयाच्या का 200 रुपयाला गाव विकत घेतला पाहिजे, असं प्रत्येकाला त्यांना वाटतंय. आपल्याला ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार करेल तेव्हा करेल, पण तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे आपल्याला ही परिस्थिती बदलायची. आपल्याला प्रत्येक माणूस हा 100 कोटीचा धनी होईल मला माहिती नाही, परंतु 1 कोटीचा मालक झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला एकत्र व्हायचं आहे. या कोकणच्या आपण पाहतोय प्रकल्प येणार असला का आमचे राजकारणी मंडळी, अधिकारी मंडळी हजारो कोटी रुपयाच्या जमिनी, त्या हजारो एकर जमिनी विकत घेतात. आपण शपथ घेऊया का माझ्या कुठल्याही कोकणी माणसाला एकर जाऊ दे, 1 स्क्वेअर फूट ही जागा विकायला नाही लागली पाहिजे आणि त्यांनी विकता कामा नये. का आपण विकायच्या जमिनी ज्या वडिलोपार्जित आलेल्या आहेत त्या जागा आहेत, त्या जागा आपल्याला दुसऱ्या पिढ्यांना शिल्लक ठेवायला नको का? कशासाठी तुम्हाला जमीन विकायला लागते? आरोग्यासाठी. आरोग्यासाठी तुमच्याबरोबर जिजाऊ आहे, तुम्ही जिथे सांगाल तिथला रुग्ण नेऊन त्याला 100% बरं करण्याचं काम जिजाऊ करेल. शिक्षणासाठी मगाशी मला खरोखर वाईट वाटलं विद्यार्थ्यांनो, डॉक्टर बनायचे ते 4 पोरं बोटं वरती करतात, अधिकारी बनायचे 2 पोरं बोटं वरती करतात. अरे स्वप्न बळाशी बाळगाना. रायगड काय छत्रपती शिवाजी महाराजांनी तिकडनं पुण्यावरून लोक नव्हती आणली, आपल्याच लोकांनी रायगड बांधलेला आहे. आपण बघतोय सिंधुदुर्ग किल्ला काय तिकडनं पैसे लोक नव्हते आणले, औरंगाबादवरनं का नागपूरवरनं लोक नव्हते आले, आपल्याच कोकणी माणसांनी बांधलेलं आहे. जो स्वातंत्र्य लढा झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य झालं, प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं तर कोकणी माणूसच हुतात्मा झाले, तोच स्वातंत्र्य सैनिक होता आणि त्याचे वारस आपण आहोत. आपण ठरवलं तर काय नाही होऊ शकत. मी सांगतोय आयोजकांना, आपण जेवढे विद्यार्थी द्याल 8वी नंतर तेवढ्या विद्यार्थ्यांनी पाहिलेली स्वप्न मी 100% पूर्ण करेन. अगदी ज्याला डॉक्टर बनायचं त्याला डॉक्टर बनवूनच या गावामध्ये पाठवेन, म्हणजे आपल्या बांधवांची लूट होणार नाही. ज्याला IIT ला जायचंय त्याला IIT ला पाठवण्याचं काम माझं करेन, 1ही रुपया न घेता. अगदी सांगतो इयत्ता 9वी पासून आपण JEE नीटचे क्लासेस सुरू केले, कारण गरिबांची मुलं शिकली पाहिजेत. गरिबांचा मुलगा मुलगी जेव्हा डॉक्टर होईल तेव्हाच लूट कमी होईल. नाहीतर आज आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी आरोग्य व्यवस्थेची काय अनावस्था आहे. अगदी नॉर्मल डिलिव्हरी होत असताना पण सिझरिंग केलं जाते, लाख रुपये बिल आपल्या शेतकरी बांधवांना, मजूर बांधवांना भरावं लागतं. त्या पैशासाठी आमच्या ताईचं सोनं विकायला लागतं. यापेक्षा दुर्भाग्य या देशामध्ये दुसरं कुठलंही नाही. आपल्याला आपले पोरं ITI जे करतात त्यांची बुद्धी आहे ते ITI करू दे, परंतु ज्यांच्यात बुद्धिमत्ता आहे त्यांना आपल्याला IIT ला पाठवायचं का जेणेकरून ते IIT IIM केल्यानंतर करोडो रुपयाची पॅकेज घेतील आणि त्यांचा पैसा या कोकणाला लागल्यानंतर कोकणी केरळसारखं समृद्ध होईल. आपल्याला प्रशासनामध्ये अत्यंत लाज वाटते का मी कोकणी माणूस हे सांगायला. आज रत्नागिरी पोलीसमध्ये बघायला गेले तर 10% आपले पोलीस नाही, शिक्षक बघायला गेले तर 10-20% आपले नाही, ज्या ग्रामसेवक बघायला गेले 10-20% आपण आहे. मी गेल्या 3-4 वर्षापासून सांगतोय का जेव्हा तुम्ही तयारी सांगा प्रत्येक गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये एक 200 विद्यार्थी द्या, त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मी तयार आहे. परंतु ते विद्यार्थीही आपण देत नाही. आपण आपल्याला साधं सोपं जाऊन तिकडे मुंबईमध्ये कुठेतरी कुठल्या तरी नेत्याच्या घरी काम करायचं किंवा हॉटेलमध्ये जाऊन वेटरचं काम करायचं. आपणही स्वप्न बघा ना, आपलीही हॉटेलच झाली पाहिजे. एक त्या मनोहर जोशीची हॉटेल होऊन ना कोकण समृद्ध नाही होणार. आपणही हॉटेलचे मालक झालो पाहिजे, या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही ज्या वेळेस सांगाल का मला सांगा या तालुक्यामध्ये आमचे 200 विद्यार्थी आहेत, त्यांना
वर्षभरामध्ये नोकऱ्या लागल्या पाहिजेत. मी 200च्या 200 नाही सांगत, पण तुम्हाला 150 विद्यार्थ्यांना गट क आणि ड ची नोकरी देईन एवढा तुम्हाला मी शब्द देतो. तुम्ही जेवढे विद्यार्थी इयत्ता 8वी नंतर पाठवाल ते विद्यार्थी घडतील, ते घडवण्याची जबाबदारी माझी असेल. एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तुमच्या घरापेक्षाही जास्त सुरक्षित होऊन सुसंस्कृत होतील हा शब्द तुम्हाला मी देतो. आपण कॅन्सर सारख्या भयंकर आजारापासून कुठल्याही छोट्या मोठ्या आजारासाठी आपण ज्या ज्या वेळेस आवाज द्याल त्या त्यावेळेस तुमच्याबरोबर एक बांधव म्हणून तुमच्याबरोबर मी नक्कीच असेल. आज आपण पाहतोय, मला वाटतं ना का कोकणातील काय आपण जेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस मारणारही आपण आणि मरणारही आपण, हे चित्र आम्हाला बदलायचं आहे. तायांनो, दादांनो, विद्यार्थ्यांनो, आपल्याला कोकणच्या 5 जिल्ह्यातले 5 मंत्री हे गरीबातले शेतकऱ्याचे, शेतमजुराचे, आगरी, कोळी, भंडारी या कुणबी या समाजातीलच गेले पाहिजेत. ज्याला समाजाचे चटके लागले असतील, गरिबीचे चटके लागले असतील, तेच विद्यार्थी आपल्याला महाराष्ट्राच्या विधिमंडळात मंत्री म्हणून दिसले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला एकत्रित व्हायचं आहे. जे उद्या एसी मधूनच जन्माला आले, सोन्याचा चमचा घेऊन ज्यांनी दूध पिलेलं आहे, त्यांना काय आपल्या गरिबीची जाण कळणार आहे? त्यांना काय कळणार आहे का 10 रुपयाच्या वह्यांसाठी विद्यार्थ्याचं उद्या शिक्षण थांबलेलं आहे? आज आपण रत्नागिरीचं बघायला गेलो तर अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. प्राथमिक शाळांची प्रचंड दुरावस्था आहे. कसला विकास आपला, कुठून विकास आपला होणार आहे? MIDC आणल्यानंतर MIDC येण्याच्या अगोदर जमिनी आपल्या एजंट आपलेच असतात, ते मातीमोल भावाने जमिनी घेतात आणि जो जमिनी घेतलेला असतो त्याला करोडो रुपये मिळतात. तो आपल्याला काय मिळतं? आपण हजाराने जमिनी विकलेल्या असतात. त्यासाठी MIDC आणणारे अधिकारी आपल्याला घडवायचे आहेत. MIDCचा महाव्यवस्था MDच जर आपल्या भूमीतला राहिला तर तो सांगेल, भूमिपुत्रांनो जमिनी विकू नका, तुमच्याकडे इंडस्ट्री येते, या योजना आहेत. मी मगाशी सकाळी सांगितलं आपल्याकडच्या लोकांना का कोका कोला नावाची कंपनी आमच्या वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यात आली होती. 1030 कोटी रुपये त्यांनी सबसिडी घेतली होती. मोफत त्याला पाणी सरकारने दिलं होतं. 40 पैशामध्ये कोका कोलाची बॉटल होत होती 1.5 लिटरची तयार, आणि तो 40 रुपयाला आपल्याला विकत होता. का आपल्यातले उद्योगपती नाही होऊ शकत? आपण का नाही करू शकत? आपण 40 रुपयाची बाटली आपण 20 रुपयाला विकली असती तरी आपणही मोठे होऊ शकतो ना. त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी दिली असती. कारण काम करणारे हात तर आपलेच होते. या कोकणातीलच लोक कर्मचारी होते. आपल्याला आपल्या कंपन्यांचे मालक आपल्याला बनवायचे. मुंबईच्या बाजूला असणारे 5ही जिल्हे समृद्ध महाराष्ट्र सांगतात. आज आपण बघितलं समृद्धी रोड गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये झाला. हा आपला रस्ता गेले 15 वर्ष होत नाही. प्रत्येक वेळेस गप्पा मारतात, प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या का आश्वासनं देतात. हजारो लोक आपल्या या गोवा हायवेवरती मरण पावलेले आहेत, परंतु त्याला वारीस कोणत नाही, कारण आपल्याला किंमतच नाही. आपल्याला किंमत नाही. ती परवाच्या एका कार्यक्रमात मुंबईत प्रथमेश आणि सगळ्या टीमनी बघितलेलं. आपल्याला आपली किंमत ठेवायची असेल तर दादांनो तायांनो, जसे आपले आजोबा पंजोबा स्वाभिमानाने जगत होते त्याप्रमाणे आपल्याला स्वाभिमानाने जगावं लागेल. आणि आपल्याला स्वाभिमान आपल्या अंगी बाळगण्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल. आणि आपल्याला गुणवत्तेचं शिक्षण देण्यासाठी ज्या ज्या विभागामध्ये तुम्ही तालुका वाईज मला 2.5 एकर जागा द्याल त्या त्या तालुक्यामध्ये मी कोकणच्या CBSE स्कूल चांगली तयार करेन. ज्याप्रमाणे झडपोलीला शाळा आहे त्याप्रमाणे तयार करेन. आणि तिथे गरिबांची मुलं शिकतील का अगदी 1000 रुपये महिन्याला देऊन किंवा 500 रुपये महिन्याला देऊन ती पोरं शिकतील. आणि त्या शाळेमध्ये ज्याला आईवडील नाही, ज्याला वडील नाही, ती पोरं ती कुठल्याही जातीची राहू दे, ती निःशुल्क शिक्षण घेतील. आणि ती जशी शिक्षण व्यवस्था झडपोलीला आहे किंवा बाकी 8 शाळा नाही तशीच शिक्षण व्यवस्था आपल्याला कोकणच्या प्रत्येक तालुक्यामध्ये निर्माण करायची. तिथे प्रत्येक ठिकाणी लायब्ररी असेल, प्रत्येक शाळेमध्ये पोलीस अकॅडमी असेल, सैन्य भरती असेल, गट क आणि ड च्या प्रशिक्षणाची व्यवस्था असेल. त्यासाठी कुठल्याही कुठूनही भांडवलदाराकडून लाच घेतली जाणार नाही, की कुठल्याही माणसाकडून भीक मागून आपली संस्था उभी नाही आहे. तर आपल्या कष्टाने आलेल्या पैशातून, ज्या कष्टाने आलेल्या पैशाची ताकद इतकी असते का मगाशी सांगितलं मुंबई महापालिकेची भरती निघाली होती. 800 लोकांची भरती होती, 800 विद्यार्थ्यांची फायर ब्रिगेडमध्ये. अगदी अभिमानाने सांगतोय. पोरं होती आपले 150 पावणे 200 पोरं असतील तिथे. मी उद्घाटनाला गेलो, मी सांगितलं का यातली 100 पोरं तरी नोकरीला लागली पाहिजेत. तिथल्या शिक्षकांनी सांगितलं नाही हो साहेब, असं कसं शक्य होईल, 100 यातनं आपली 10-15 पोरं नोकरी लागतील. म्हटलं तुम्ही मन लावून शिक्षण द्या. अगदी अभिमानाने सांगतो 109 विद्यार्थी मुंबई अग्निशामक दलामध्ये नोकरीला लागले. 40,000 रुपये त्यांना पगार आहे. सुरुवात ज्यांची 40,000 रुपये ते पुढे ना पुढेच जातील. आज शेकडो 650हून विद्यार्थी जास्त विद्यार्थी आपले पोलीस दलामध्ये आहेत. सैन्याच्या प्रत्येक दलामध्ये आपले विद्यार्थी आहेत. अगदी आई वडील नसलेला पोरगाही आपल्याकडून UPSC होऊन आज पश्चिम बंगालमध्ये IPS ऑफिसर आहे. आपल्याकडे कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी, जी मुलुंडच्या कचरा ढिगावर जे ठाण्याला आले असतील त्यांनी बघितलं असेल, ती मुलगीला हॉटेल मॅनेजमेंट करून आज
रत्नागिरीतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये ती नोकरी करते. ही ताकद आपल्या जिजाऊमध्ये. जिथे टाकू पेरू, ज्या कष्टाच्या पैशामध्ये ही ताकद आहे, जे पेरू ते उगवलं जाईल. मी सांगतोय इयत्ता 9वी पासून जेई नीटचे क्लासेस सुरू केलेत. तुम्हाला नवल वाटेल. झडपोली एकदम छोटं गाव आहे का 200 लोक वस्तीचं गाव आहे. 50-60 लोक अदर आदिवासी असतील आणि 140 लोक हे आदिवासी बांधव असतील. या गावामध्ये आपण IIT शिकलेले टीचर आणलेले आहेत. या गावामध्ये आपण MBBS जाऊ दे, MD फिजिशियन आहे, MD पीडियाट्रिशियन आहे, MD गायनाईक महिला आहे, MS डॉक्टर आणलेले का जेणेकरून आपल्या बांधवांना आरोग्याची सुविधा झाली पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. त्या दृष्टीने जिजाऊ काम करते. आज आपण पाहतोय की या भागामध्ये जिंदाल प्रकल्प आलाय. त्याचा CSR फंड कुठं जात असेल परमेश्वराला माहिती. कुठेतरी एखाद्या शाळेला डिजिटल बोर्ड देऊन ते मोकळे होत असतील. इथे किती स्थानिकांना नोकऱ्या आहेत. आता MIDC ते बोललेत MIDC येईल कारण तुमचे मंत्री इथल्या विभागातले आमदार आहेत, ते उद्योग मंत्री असल्याने MIDC येईल. या MIDC मध्ये नोकऱ्या मागण्यापेक्षा आपले उद्योगधंदे कसे होतील त्यासाठी आपण प्रयत्न इथल्या तरुणांनी केला पाहिजे. त्यांना अर्थपुरवठा करण्यासाठी सगळ्या बँका मी इथे उभ्या करेन, परंतु त्यांनी ठरवलं पाहिजे का मला उद्योगपती व्हायचं आहे. मी जेव्हा उद्योगपती होईन तेव्हा माझ्या कमाईतला 80% भाग मी इथल्या गरिबांच्या विकासासाठी वापरेन. तेव्हा प्रत्येक तालुक्यामध्ये अशा जिजाऊ संस्था निर्माण होतील. आपण ठरवलं पाहिजे. काय अशक्य नाही दादांनो ताईंनो, अजिबात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. जे कोकणातले मोठे झालेले लोक तुम्हाला मुंबईला दिसतात ते 500-500, 1000-1000 रुपये पगाराची नोकरी करत होते, त्याच्यावर ते इतके मोठे झालेले आहेत. मी सांगतोय माझं उदाहरण. 2003 साली 3500 रुपये घेऊन ठाण्यामध्ये आलेला मी माणूस आज नाही म्हटलं तरी 8 CBSE स्कूल, 45 वाचनालय, 30 पोलीस अकॅडम्या, 30 प्रशिक्षण केंद्र, एक चांगलं रुग्णालय जे सरकारही करू शकत नाही त्यापेक्षा चांगलं रुग्णालय उभं केलेलं आहे. म्हणजे बिझनेसमध्ये ठरवलं तर अशा प्रकारची ताकद आहे दादांनो ताईंनो. परंतु उद्योगधंदा आपण केला पाहिजे. एकाच माणसाच्या हाती सगळ्या सत्ता देऊन समाज कधीही पुढे जाणार नाही. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. गरिबांची लोक, गरीबच सरपंच, गरिबाच्याच घरचा माणूस सरपंच झाला पाहिजे, म्हणजे तो आलेल्या पैशाचा अपहार करणार नाही. गरिबांचाच मुलगा किंवा मुलगी ही पंचायत समिती सदस्य झाली पाहिजे. गरिबांच्याच घरातून आलेला माणूस हा जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे. तुम्ही सांगाल तर आमदारही आपल्याला गरिबांच्याच घरातील, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या घरचे होतील आणि तुम्ही ठरवाल तर आपण खासदारही करू. त्यासाठी तुम्हाला कोणाकडे एकही पैसा मागायला लागणार नाही किंवा कोणापुढे झुकावं लागणार नाही. कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते सत्ता ही राजकारण आणि प्रशासन हे लोकांच्या सेवेसाठी, परंतु आपल्या सर्वांच्या गरिबीचा फायदा घेऊन, अज्ञानाचा गैरफायदा घेऊन यांनी लोकांची सेवा सोडून फक्त मेवा खाण्याचंच काम केलेलं आहे आणि ते आपल्याला रोखायचे. आम्हाला हे रोखण्यासाठी मी इथपर्यंत आलो. आणि समाजातील गोरगरिबाचा तरुण जेव्हा प्रत्येक ठिकाणावर राहील, अगदी ग्रामसेवकापासून CO पर्यंत, पोलीस कॉन्स्टेबल पासून जर SP पर्यंत आपल्या अधिकारी राहिले तर मला वाटत नाही का अशा परवानग्या द्यायला कोण थांबेल असं, का कुणाच्या राजकीय दबावाला थांबून परवानग्या थांबल्या जातील असं. आपल्याला सर्वांना स्वार्थाशिवाय काम करायचंय. मी एवढा अभिमानाने का बोलू शकतो दादांनो ताईंनो, ठाण्यासारख्या शहरामध्येही आपल्या 10 अभ्यासिका आहेत का जिथे गरिबांच्या मुलांना गुणवत्तेचं शिक्षण दिलं जातं, क्लासेस दिले जातात. येऊर तुम्हाला माहिती नसेल का ट्रायबल एरिया येऊर आहे, कचऱ्यावरची शाळा आहे. इंदिरानगरसारखी गलिच्छ झोपडपट्टी, इथेही आपण गरिबांच्या मुलांना शिक्षण देतोय. जर माझ्या या भगिनी सांगतील तर त्यांना रोजगारासाठी तर त्यांना प्रशिक्षण देऊच, परंतु त्यांनी उद्या सांगितलं का इंग्लिश शाळा चालू होते, आम्हालाही इंग्रजी शिकायचं आहे, तर त्यांनाही इंग्रजी शिकवण्याचं काम आपली संस्था करेल एवढं आपल्याला सांगतोय. आज आपण पाहतोय का काजू उत्पादनाची काय परिस्थिती. मत्स्य शेतीसाठी कोण प्रयत्न करतोय, कोणाला काय पडलेलाच नाही. जो तो किती दिवस किती राहिलेत आणि किती पैसे खाऊ आणि किती नको या धुंदीमध्ये आपले कोकणचे नेते आहेत. या कोकणचे नेत्यांना रोखायचं असेल तर आपल्याला कोकणचे बेटे तयार करायला लागतील, बेट्या तयार करायला लागतील, तरच आपण ते रोखू शकतो आणि आपण एकत्रित काम करू शकतो. प्रथमेश काय काळजी करू नको, विरोध हा चांगल्या कामालाच होत असतो. मगाशी लाईट गेल्यानंतर मला पहिलाच प्रश्न पडला का लाईट घालवण्याचं काम इकडेही सुरू आहे का काय, पण तसं नव्हतं. ते कदाचित नैसर्गिक असेल, परंतु ज्या वेळेस मी येताना घटना सांगितली प्रथमेशला, ज्या वेळेस मी स्वतःचं काम करत असताना, व्यवसायातून आलेल्या पैशातून काम करत असताना सर्वात जास्त त्रास दिला तो समाजाच्या मंडळीने दिला. पहिल्यांदा त्रास दिला जातो, विरोध केला जातो, नंतर आपला विरोध मावळतो आणि नंतर तोच हाच समाज आपल्याला डोक्यावर घेऊन चालत असतो. हा समोर उदाहरण आहे.
परंतु ज्यांनी ज्यांनी समाजाला फसवलंय त्याचं उत्तरार्ध खूप वाईट झालेलं आहे. नुसती समाज मंडळे काढून समाजाच्या नावाने देणग्या घेऊन कुठलाही समाज पुढे जात नसतो. आपल्याला मनापासून ठरवलं पाहिजे, समाजामध्ये मी यांच्याकडून जर 1 लाख रुपये वर्गणी घेतोय तर पहिल्यांदा मी 2 लाख रुपये वर्गणी दिली पाहिजे, तर मला यांच्याकडे 10 रुपये मागायचा अधिकार आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. समाज म्हणजे आपलं पोट भरण्याचं कुरण नाही आहे का समाज म्हणजे आपल्याला व्यासपीठावर जाऊन फक्त सन्मान करावा, मी या समाजाचा मालक आहे, चला मला कुठलं महामंडळ देता, मला कुठली MLC देता, कुठली राज्यसभा देता, हे नाही झालं पाहिजे. दादानो त्यानो समाजाने खूप सोचलेलं आहे. आता समाजाला आपल्याला कोकणला चांगल्या प्रकारे दिशा द्यायची. हा रस्ता ती लढाई तर लढायला तुम्ही सांगाल त्या दिवशी मी लढायला तयारच आहे, पण लढाया लढण्यापेक्षा प्रशासनामध्ये प्रत्येक स्टेजवरती आपल्याला आपला विद्यार्थी न्यायचा आहे, विद्यार्थिनी बसवायचे, तिच्या नावाने आपल्या गावाची ओळख झाली पाहिजे. ती न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश बनत असेल तर न्यायाधीश बनवण्याचं काम जिजाऊ करेल. त्यांना CA बनायचं असेल विद्यार्थ्यांना CA बनवण्याचं काम आपली जिजाऊ करेल. त्यांना उद्याला IIT होऊन IIM करून त्यांना आणखीन अमेरिकेला शिक्षणाला जायचं असेल तर अमेरिकेलाही शिक्षणाला पाठवण्याची जबाबदारी जिजाऊची असेल. ज्यांना MBBS करून पुढे MD MS व्हायचे त्यांच्याही पूर्ण शिक्षणाची जबाबदारी जिजाऊची असेल. परंतु आपल्याला आपला विद्यार्थी शिकला पाहिजे. तो शिकल्याशिवाय आपला विकास कोणच रोखू शकणार नाही, करू शकणार नाही. मी सांगतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, परंतु हे वाघिणीचं दूध फक्त श्रीमंतांच्या, अधिकाऱ्यांच्या आणि राजकारण्यांच्या मुलांनीच पिलं. तेच मुंबईला किंवा बाहेर जाऊन फॉरेनला जाऊन शिकले. आपली मुलं आहेत ती राहिले, आपलं आलेलं दूध आहे ते आपण हॉटेलला विकायचं काम केलं, त्याच्यामुळे त्या मुलांकडे ते पोहोचलं नाही. परंतु आज उशिरा का नाही, आपण सर्वजण एकत्र झालोय. आपण जर मला येत्या 8-15 दिवसात किंवा महिन्यामध्ये जरी जागा उपलब्ध केली तरी एप्रिल महिन्यापर्यंत आपण एक छोटीशी शाळा का नाही सुरू करू, जिथे गरिबांची मुलं शिकतील, जातीपाती पलीकडे शिकतील, आणि जी शिक्षण व्यवस्था मुंबईमध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी मी इथे देईन, एवढं तुम्हाला नक्कीच सांगतोय. आपण सर्वांना निमंत्रित करतो, आपण या झडपोलीला एकदा बघा. तुमच्याच बांधवाचा एक मुलगा, तुमचाच एक मुलगा, त्यांनी जर मनाशी ठरवलं, तो शिकला नाही, तो IAS नाही झाला, तो IPS नाही झाला, परंतु जी ताकद प्रशासनामध्ये आहे ती प्रशासनामधील ताकद ओळखून आपल्यातील गरिबांची मुलं, ज्याला आई वडील नसलेला पोरगा IPS केला, किंवा एक सांगलीवरून आलेली मुलगी डेप्युटी कलेक्टर केली, सोलापूरहून आलेला मुलगा डेप्युटी कलेक्टर केला, बीडवरून आलेला पोरगा डेप्युटी कलेक्टर केला, अगदी ऊसतोड मजुराचा मुलगाही आपल्याकडनं नवनाथ लाड म्हणून डेप्युटी कलेक्टर झाले. तर असे जर गरिबांची मुलं जर शिकत असतील, तिथे कुठे त्यांना अडचण येत नसेल तर तुमच्या विद्यार्थी, तुम्ही तर आपण कोकण एक कुटुंब आहोत, आपल्या कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा कुठल्याही रुग्णाला कुठलीही अडचण येणार नाही, हा आपल्याला शब्द देतो. भाषण खूपच लांबलंय, सर्वांना भूक लागली असेल त्यामुळे मी आवर्त घेतो, परंतु एकदा नक्कीच सांगतो, आपण सर्वजण एकत्रित झालोच पाहिजे. तुमची इच्छा असेल, तुम्हाला जर पुढे जिल्हा परिषदा, पंचायत समिती, आमदारक्या लढवायचे असतील तर आता तुम्ही खासदारकीची तयारी करा. दोन्ही रायगड आणि सिंधुदुर्गाची, रत्नागिरीची तुम्ही तयारी करा. जर ज्यांना पोट भरायची अक्कल असते ते राजकारण करतात, तर आपण सगळे मेहनतीने आणि एक चांगलं राजकारण कसं करता येतं ते आपण दाखवू. मी तुमच्या समोर बोलणारा मुलगा सांगतोय का, मी जिल्हा परिषदेवर उपाध्यक्ष असताना अपक्ष म्हणून निवडून येऊन जिल्हा परिषदेचा साधा चहाही पिला नाही कधी. कुठल्याही अधिकाऱ्यांकडनं कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा चहाही न घेतल्यामुळे जे मी काम सांगितलं ते काम झालं जायचं. आणि त्याचं उदाहरण परवा यांनी, प्रथमेश यांनी बघितलं का 1.5 लाख लोक एका हाकेवरती ठाणे जिल्ह्यातली एका कार्यक्रमाला आले. आता 11 तारखेला मी पालघर जिल्ह्याचा कार्यक्रम करतो, तिथेही 1.5 लाख लोक जमतील. कारण चांगल्या कामामध्ये खूप चांगली ताकद आहे. विरोध चांगल्या लोकांनाच होत असतो. जेव्हा आंब्याच्या झाडावर आंबे बांधलेले असतात त्याच झाडावरती लोक दगडी फेकतात, त्याच्यामुळे त्या विरोधाला कधी लक्ष देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध झाला, जिजाऊंना विरोध झाला, अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध झाला, महात्मा ज्योतिबा फुलेंना विरोध झाला, सावित्रीबाईंना विरोध झाला. आपण त्यांचेच वंशज असल्याने आपल्यालाही विरोध होईल. विरोधाकडे न जुमतता अगदी सातत्य ठेवा चांगल्या कामामध्ये. आणि मला वाटतं आपण सर्वांनी सातत्य ठेवलं तर हा कोकणचा कॅलिफोर्निया, नेते मंडळी म्हणतात ते करतील का नाही करतील माहीत नाही, पण तुमच्या आमच्यामध्ये ताकद आहे का या कोकणचा कॅलिफोर्निया करू आणि जगातील पर्यटक या कोकणमध्ये बघायला येतील, एवढा विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सामरे साहेब. मनात जर आपण आणलं तर सगळ्या गोष्टी होतील. आर्थिक परिस्थिती जर असेल तर सामरे साहेब आणि जिजाऊ आपल्या पाठीशी आहे. आपण सगळ्यांनी जिजाऊच्या कुटुंबाचा एक भाग झाला पाहिजे. अतिशय आश्वासक असं मनोगत सामरे साहेबांनी व्यक्त केलं आहे. आपण कुणीही जायचं नाही आहे इथनं, पाहुणे गेल्याशिवाय. अल्पोपहाराची व्यवस्था आहे. एक विनंती अशी आहे,
एक विनंती अशी आहे की आपण सगळ्या तरुणांनी ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांनी जिजाऊचं यूट्यूब चॅनेल आपण सर्च करायचं आहे, जिजाऊचं फेसबुक पेजला आपण भेट द्यायची आहे, जिजाऊचं सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्यानंतर ते स्टेटसला ठेवायचं आहे, इंस्टाग्रामच्या स्टेटसला ठेवायचं आहे. दर दिवशी वेगवेगळे व्हिडिओज त्याच्यामध्ये अपलोड होत असतात की जे सक्सेसचे आहेत. जी मुलं तुमच्यासारखी मुलं पुढे जाऊन जिजाऊच्या माध्यमातून जी सक्सेस झाली आहेत अशांच्या मुलाखती आणि नेमकं काय करता येईल असा सगळा भाग या तुम्हाला यूट्यूब चॅनेलवर फेसबुक चॅनेलवर आपल्याला बघायला मिळेल. तर त्याचाही आपण उपयोग करावा. आमचे या भागातले सचिन दुर्गवळी त्यांना सांबरे साहेबांचं सत्कार आणि स्वागत करायचं आहे, त्यांनी इथं यावं अशी मी विनंती करतो. एक मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया. आता थांबायचं नाही आहे. आता जिजाऊचा हात पकडून जिजाऊच्या छत्रछायेखाली आपण आता सगळे साता समुद्र पार करायचे आहेत. केवळ शिक्षणातले नव्हेत, केवळ आरोग्यातले नव्हेत, तर सगळ्याच क्षेत्रामध्ये आता कोकणातल्या मुलांनी कोकणातल्या मुलामुलींनी ही सगळी क्षेत्र पादाक्रांत करायची आहेत. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथं होईल. सचिन दुर्गवळी सर. सामाजिक कार्यकर्ते आहेत. अगदी तळागाळातनं आलेला हा तरुण सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्यानं अग्रेसर असतोय आणि त्यांना विशेष करून सांबरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सचिन दुर्गवळी सर सांबरे साहेबांचं स्वागत करतायत. जर कुणाला सांबरे साहेबांचा सन्मान स्वागत करायचा असेल, बुके जर आणला असेल तर तुम्हाला द्यायला हरकत नाही. एक सूचना जरा नीट लक्षात घ्या प्लीज. तुम्ही जवळजवळ 2.5 तास त्याच्याही पेक्षा आम्हाला सहकार्य करता आहात. आभार प्रदर्शन सुरू असताना अल्पोपहार तुम्हाला पॅकेट छोटीखानी दिली जाणार आहे पोटाला आधार म्हणून. ती न बोलता इथं घ्यायची आहेत आणि इथून पाहुणे मंडळींचं प्रस्थान झाल्यानंतर जायचं. हे करत असताना आभार प्रदर्शनानंतर साहेबांना ज्यांना भेटायचं आहे, ज्यांना काही बोलायचं असेल तर साहेबांशी ते बोलू शकतात. अल्पोपहार घेतल्यानंतर ज्यांना अल्पोपहार आता इथं वाटप होईल आभार प्रदर्शन होत असताना, प्रमुख लोक ज्यांना थोडं थांबायचं आहे, आपण साहेबांशी इथं चर्चा करायची आहे, ज्यांना साहेबांना भेटायचं आहे त्यांनी इथं यायचं आहे. अल्पोपहाराचं वाटप सुरू करा. संदीप शितप सरांना मी विनंती करतो की त्यांनी औपचारिक आभार प्रदर्शन या ठिकाणी सुरू करावं. नमस्कार, धन्यवाद वैकर सर. या ठिकाणी हा रुबाबदार आणि सुसंस्कृत आणि नियोजनबद्ध असा कार्यक्रम संपन्न होत असताना सुयश क्लास अकॅडमी ग्रामीण भागामध्ये काम करते. सन्माननीय धोपट सरां त्याचे प्रमुख आहेत. या सुयश क्लास अकॅडमीच्या माध्यमातून साहेबांचं स्वागत होते. या कार्यक्रमाचं अतिशय सुसूत्रपणे आणि नियोजनबद्ध कार्यक्रम हा संपन्न होत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्याने सूत्रनिवेदकाची भूमिका पार पडली असे सतकोंडी गावचे सुपुत्र, एक रत्नागिरी तालुक्यातील आदर्श गाव आणि उपयुक्त गाव म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला जातो ते सतकोंडी गावचे सुपुत्र सन्माननीय बैकर सर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुसूत्रपणे निवेदन केलेले आहे. मी सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब यांना विनंती करतो की बैकर सरांचा त्यांनी सन्मान करावा. भगवान पानगले आणि टीम कृपया विचारमंचाकडे यायचंय. करबुड्यामधले रामगडे राजू शेठ रामगडे साहेबांचं सन्मान आणि स्वागत करतायत. वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं सन्माननीय डॉक्टर विचारे, सन्माननीय लंबे सर यांच्या हस्ते सुद्धा साहेबांचा सन्मान होतोय. हॅलो. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र अंतर्गत शोध गुणवंतांचा शैक्षणिक व सामाजिक विचारमंथन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी मित्र आणि रत्नागिरी तालुक्यातील खास करून मोठ्या संख्येने उपस्थित खंडाळा पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधू भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो.
मी या भव्य दिव्य कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प, आभार व समारोप या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एखादा सूर असा यावा क्षितिजाचा पार दिसावा, एखादा सूर असा यावा क्षितिजाचा पार दिसावा, एखादा आलाप असा खुलावा सारा आसमंत उजळून यावा, एखादी तान अशी बरसावी सारी तृष्णा मिटून जावी, एखादी सरगम अशी लहरावी वाऱ्यालाही भूल पडावी, एखादी लय अशी जुळावी सारी जाणीव विरून जावी, एखादे गीत असे छेडावे शब्दांपलीकडे बोल पोहोचावे, एखादा संवाद असा जुळावा मन मंदिरात चंद्र जुळावा, एखादी मैफिल अशी खुलावी, एखादी मैफिल अशी खुलावी गाभाऱ्यासह पुनीत व्हावी, गाभाऱ्यासह पुनीत व्हावी. या अशा सुंदर अशा मैफिलीमध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, खास या कार्यक्रमाचे प्रमुख सन्मान्य निलेशजी सांबरे साहेबांबद्दल काय बोलावं.